उपस्थित सगळे प्रमुख पदाधिकारी, समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सगळ्यांना सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज संजीव भाऊ तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा सेवालाल महाराजांचं दर्शन झालं, त्यामुळे आता थोडक्यात विरोधकाची थंडी वाजणार नाही असं काम तुम्ही करून टाकलं। सांगायचा अर्थ असा आहे की संजीव भाऊ राठोड हे आमचे चांगले मित्र आहेत आणि असा कुठलाच भाग नाही की तिथे गोरगरिबाला समाज राहत नाही। माझ्याही मतदारसंघामध्ये जवळपास 8,000 मतं आहे। या समाजामध्ये सरकार निवडून आणण्याची ताकद एवढा मोठा समाज आहे। त्यामुळे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि दोघं उपमुख्यमंत्र्यांनी जे संजीव भाऊने मागितलं, माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात हुशार मंत्री जर मला महाराष्ट्रामध्ये कोणी असेल तर हा पट्टा आहे। अरे 725 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांवर काय जादू टाकली। जय सेवालाल। अरे हा समाज गोरगरीब समाज आहे, ईमानदार समाज आहे, न चुकणारा समाज आहे, सेवालाल महाराजांची सेवा करणारा हा समाज आहे। ऊस तोडे मजुरीला जाईल पण कोणासमोर कटोरा न फिरवणारा हा आमचा मजबूत समाज आहे। आणि आज तुम्ही किती कामं केले याला महत्व नाही। हे संत माणसं इकडे बसले आहेत, आयुष्यामध्ये नाव कमवायचं असतं। एकनाथ शिंदे साहेबांनी तुमचं नाव, दोघं उपमुख्यमंत्र्यांचं नाव आणि गाड्याबरोबर आमच्या नाण्यांचं नाव जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील तोपर्यंत या मंदिरावर तुमचं आणि आमचं नाव सुद्धा राहणार आहे। आणि मला खात्री आहे या विकासाच्या पर्वाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 15 तारखेला तुम्ही आम्हाला या ठिकाणी घेऊन आलात, पण मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी मंत्री म्हणून आश्वासन देतोय, येणाऱ्या 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे साहेबांना इथं आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला मी या ठिकाणी देतो। तसा मी सुद्धा संजीव भाऊचा 20 वर्षापासून मित्र आहे। आय लव्ह यू प्यार का वादा 50-50 माझा आवडता मित्र आहे, आवडता भाऊ आहे। त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा या पवित्र ठिकाणी येता आलं, दर्शन घेता आलं। मला जळगाव जिल्हा आलेला नसेल, इथे काही प्रमाणात आलेले असतील, पण निश्चितप्रमाणे मी जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आमच्या गौरवंतांना समाजाला सांगेल की बाबा हो, तुमच्यामुळे मला सुद्धा सेवालाल महाराजांचं पौराईचं दर्शन मिळालं, माझं जीवन धन्य झालं असं मी या ठिकाणी मानतो। या माणसाने काय जादू केली तुम्हाला माहित आहे? मुंबईमध्ये 5 एकर जमीन फक्त 1 रुपयात घेतली, 1 रुपयात, आणि तिथे 250 कोटी रुपयाचं मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानं, उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यानं आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्यानं या ठिकाणी मोठं सामाजिक सभागृह आणि शिक्षणाला जाण्याकरता मुला मुलींची सोय, वसतिगृह करण्याचं काम हा बहादर करतोय। मी तर सांगेल की असं काम समाजाकरता करणं, आपण समाजाचं देणं लागतो, ज्या समाजावर आपण निवडून देतो त्या समाजाचं काम करणं आपलं कर्तव्य असतं। ते कर्तव्य तू निभवण्यामध्ये संजीव भाऊ पुढे झालास। खरं म्हणायला गेलं तर तिकडं राम मंदिर उभं राहिलं हे मोदी साहेबांच्या आशीर्वादानं, आणि इकडं हे पौराणिक मंदिर उभं राहिलं एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।